नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TATच्या संदर्भात मराठी व्याकरणमधील प्रश्न सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 11, गाय या शब्दाचे लिंग काय आहे? पुल्लिंग, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग, सर्वलिंगी। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, स्त्रीलिंगी। प्रश्न क्रमांक 12, प्राणी हा शब्द कोणत्या लिंगात मोडतो? पर्याय आहे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, द्विलिंगी। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नपुंसकलिंगी। प्रश्न क्रमांक 13, मुलगा हा चांगला आहे वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आहे प्रश्नार्थ, आज्ञार्थ, विधानार्थ, उद्देशार्थ। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विधानार्थ। प्रश्न क्रमांक 14, खूप पाऊस पडत आहे वाक्यात काळ कोणता आहे? पर्याय भूतकाळ, भविष्यकाळ, समतिकाळ, वर्तमानकाळ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वर्तमानकाळ। प्रश्न क्रमांक 15, लहान मूल खेळत होते या वाक्यात लहान शब्द कोणता प्रकार दर्शवितो? पर्याय आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विशेषण। प्रश्न क्रमांक 16, तो पटापटा बोलतो या वाक्यात पटापटा हा शब्द कोणता आहे? पर्याय आहे विशेषण, क्रियाविशेषण, नाम, सर्वनाम। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, क्रियाविशेषण। प्रश्न क्रमांक 17, सिंहासारखा शूर या वाक्यात कोणता अलंकार आहे? पर्याय आहे रूपक, अनुप्रास, उपमा, यमक। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, उपमा। प्रश्न क्रमांक 18, राहुल अभ्यास करतो आणि खेळतो या वाक्यातील उभयनाभी अव्यय कोणते? पर्याय आहे आणि राहुल करतो, खेळतो। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, आणि। प्रश्न क्रमांक 19, त्याच्या डोळ्यात पाणी आले या वाक्यात कोणता प्रकार आहे? पर्याय आहे अपादान, अधिकरण, कर्ता, कर्म। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अधिकरण। प्रश्न क्रमांक 19, पुस्तक वाचले जाते हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? पर्याय कर्तृवाच्य, कर्मवाच्य, भाववाच्य, नामवाच्य। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कर्मवाच्य। यानंतरचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।